कढीपत्त्याची चटणी तयार करण्यासाठी बाउलमध्ये कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचा कीस, पांढरे तीळ, जिरे, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, काही लसूण पाकळ्या, हिंग, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची घेतलेली आहे. ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन योग्य प्रमाणानुसार ही चटणी तुम्ही करू शकता. आता इथे पॅनमध्ये मी कढीपत्ता टाकून 1 चमचा तेल टाकून कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता भाजून घेणार आहे. थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढणार आहे. त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून 5 मिनिटं शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजले की त्यामध्ये लसूण पाकळ्या, लाल मिरची, पांढरे तीळ, जिरे टाकून एक 5 मिनिटं आपण खमंग भाजून घेणार आहोत. आपले सगळं साहित्य भाजलं की आपण त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून हे गॅसची फ्लेम बंद करून हे थंड करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊन थंड झालेला मसाला काढून त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट टाकून मिक्सरला फिरवून घेऊया. आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे.